मी सुजाता. माझ्या आजच्या व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज वार आहे शनिवार आणि काल मी दिवसभर नुसतं पॅकिंग काही झालेलं नाही. दिवसभर नुसती रेस्ट केलेलं आहे, आराम केलेला आहे. चालले आज पॅकिंगची तयारी. म्हणजे बॅगा वगैरे काढून घेतल्यात सगळ्यावर. पाणी येऊन गेले नळाला आपल्या चावीला. कपडे वगैरे धुवून झालेत सगळे. पाक घरातच आहे आज, त्यामुळे पॅकिंग बऱ्यापैकी पॅकिंग कवर होईल आज सगळं. जयसिंगपूरला आपल्याला नेऊन द्यायचं आहे. शॉप आहे तिथं आपली, म्हणजे एक दुकान आहे की तिथं ती आपलं पॅकिंग सगळं घेतात. श्रीखंड, आम्रखंड, लस्सी घेतात. पनीर दही वगैरे काही घेत नाही जास्त, फक्त बाकी सगळं घेतात. चालले आता पॅकिंगची तयारी. 9:45 वाजलेत. स्वयंपाक वगैरे घेऊन मिस्टर जाणार आमंत्रणाला जेवायला. पाठीमागं वर्ष श्राद्ध आमच्या पाठीमागं इथून खिडकीतून एक घर आहे, त्यांचं एक वर्ष श्राद्ध आहे. तिसरं सासरेच लागतात मला ते. तिकडं वर्ष श्राद्धला मिस्टर जाणार आहेत आणि मी आणि मिस्टर आत्ता आम्ही दोघं पण जस्ट पॅकिंगला बसणार आहे. सगळी तयारी करून घेतली, सगळं आवरून घेतलं आहे. फक्त अजून शिक्कं वगैरे मारायचं राहिले. शिक्कं मारायला घेणार आहे. 1-2 तास तर शिक्कं मारायला तास तर जातोच एक. चला, आजचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन. रात्री खूप वेळ झालेला जेवून यायला. आज माझ्या कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेलच मी कुठं जेवायला गेलेलो ते. चला तर मग बघा, दिवसभर कंटिन्यू करूया आज. मग पुढं देवपूजा माझी झालेलीच आहे. गणपती बाप्पाला आपल्या फुलं घालून घ्यायचे. ही बघा, अशी फुलं मी काढून आणली. जाईची आमच्या इथे जाईची झाडं लावलेली आहेत देवासाठी. आमच्या घरातल्या बाप्पाचं, देवबाप्पा गणपती बाप्पाचं हे आम्ही असं पूजन रोज करत असतो. मिस्टर आरती करून घेतात. मी देवपूजा पाण्याला त्या गडबडीत माझी देवपूजा चाललेली. ही माझी आजची अशी देवपूजा आहे बघा. मस्त साधी सिंपल छान अशी देवपूजा आहे बघा. ही इकडं आमचा बाप्पा आहे. काही कार्यक्रम पाठीमागं असल्यामुळं लवकरच पाणी आलेलं. आंघोळ झालेली माझी आणि देवपूजा माझी चाललेली तोपर्यंतच पाणी आलेलं नळाला. आमच्याकडे नळ आहे. आमच्याकडं बोर मारायसाठी इथं काही जागा नाही, त्यामुळे बोर काही मारता आलेली नाही. देवपूजा झाली माझी. आंघोळ सगळ्यांच्या झाल्या. नाश्ता झाला, चहा झाला. मी चहा वगैरे करताना, नाश्ता करताना काही शूट घेतलेलं नाही आज, कारण खूप गडबड आहे. आणि आता कपडे वाळत घालायचे आहेत. कपडे वाळत टाकणार मी गॅलरी सगळी आणि नंतर मग पॅकिंगला खाली मी जाणार आहे. गणपती बाप्पाच्या आजची अशी पूजा वगैरे सगळं आवरून घेतलेलं आहे बरोबर सगळं. कारण एकदा जर राहून गेलं तर दिवसभर तसंच राहतं आहे. मग गडबडीत कामाच्या ह्याच्यात जसं आपल्याला जमल तसं करत असतो मी देवपूजा. असंच नाही की हट्टानं. काल आता देव घासून घेतलेत मी. आठवड्यातनं एकदा तर मी घासायचा प्रयत्न करतच असतो कामाच्या ह्याच्यातनं, व्यापातून. ह्या जेवढं जमल तेवढं आपण करत राहायचं, आपल्याला जेवढं जमल तेवढं. चला तर आज दिवसभराचं मग बघूया काय काय ब्लॉगमध्ये करूया. शिक्का मारायला घेतलेत आणि ह्या उलटं दिसते मला वाटते कॅमेऱ्यामध्ये. फ्रंटच्या श्रीखंडच्या बॅग आहेत. इकडं हा गट्टा आहे तो आम्रखंडच बॅग आहेत. सगळं व्यवस्थित ठेवलं पाहिजे, नाही मिस्टरांनी चिडतात लगेच. इकडं हा गट्टा लस्सी आहे बघा. असं 3 प्रोडक्ट आपल्याला पॅकिंग करायचे. शिक्कं सगळं तयार करून घेतलं बघा. शिक्कं मार्कंड हे बॅगा छपताना 30 डेज झाले. ती 60 डेज करून घ्यायला लागते इथं. आणि एक प्रॉब्लेम आहे ह्याच्यावर. सगळ्या बॅगा 60 डेज करून घ्यायच्या. ह्या बॅगा घेतल्या बघा. उलटं दिसते. हां, उलटं दिसते. बेस्ट बिफोर. पहिले दुसरं एक बॅग दाखवतो, मला लास्टची बॅग दाखवतो. बेस्ट बिफोर 30 डेज फ्रॉम द डेट ऑफ पॅकेट. ही 30 डेज चुकले ज्यांच्याकडे आपण बॅगा हे करून घेतो आहे, छापून घेतो आहे त्यांच्याकडं. हे 60 डेज करायचं आणि मग परत बॅगा भरायच्या. हे बघा, सगळ्या ह्या बॅगा 60 डेज करून घेतल्यात. आता शिक्कं मारून घेणार आहे. इंक आहे बघा ही.
पॅड. शिक्क टिकत नाहीत त्यामुळं आता असं शिक्क आणायला सुरुवात केली. असं शिक्का आणते बघा आता, का तर शिक्क टिकत नाहीत म्हणून. आता सगळ्या बॅगांच्या वरून हे शिक्क मारून घ्यायला पाहिजे. हे सगळं असं एवढी झंझट असत्या. डिसेंबर हे बघा, असं सगळं शिक्का आपल्याला मारून घ्यायचं. ते वाळेपर्यंत पेशंट ठेवायचं. वाळल्यानंतर परत नंतर मग बॅगा आपण भरायला घ्यायच्या. अजून MRPचा शिक्का मारायचा आहे. असं एवढं स्ट्रगल आहे याचं. सगळे मी शिक्का मारून घेणार आणि मग नंतर बॅगा फोल्ड करणार. बॅगा फोल्ड करताना पण मी घेऊनच त्या सगळ्या बॅगा फोल्ड करायच्या आणि नंतर मग भरायला घ्यायच्या. सगळ्या बॅगांचं असं लेटचं शिक्क मारून झालं. आता मी हे सगळं सुकण्यासाठी असं ठेवलं आहे सगळं. आणि आता हा MRPचा आहे बघा. MRP हाच आहे. MRP 60 रुपये. MRPचा इथं मारून घ्यायचा शिक्का आपल्याला MRP. आता ह्या सगळ्या बॅगा MRP आता सगळ्या मारून घ्यायचा. एवढं स्ट्रगल आणि एवढं मोठी प्रोसेस आहे ह्या श्रीखंड आम्रखंड पॅकिंगसाठीची. ह्याला अख्खा दिवस श्रीखंड आम्रखंड पॅकिंगला द्यायला लागतो आहे. आपल्याला शॉपिंगचं आठवड्यातून एकदा पॅकिंग असते. सगळं असा वेळ द्यायला लागतो. MRPचं शिक्क मारून घेतो. एक बॅग दाखवते तुम्हाला डेमो. MRP 60 रुपये इथं आहे बघा. चला तर असं सगळं शिक्क मारून घेऊन लास्ट तुम्हाला दाखवेन मी किती शिक्क मारले ते. MRPचे पण सगळे शिक्के मारून झाले. सगळे खूप म्हणजे खूप हे बघा सगळे आता MRPची पण शिक्के मारून झाले. आता या बॅगा साईडला ठेवायच्या. दुसऱ्या आम्रखंडच्या बॅगा घ्यायच्या. 1 वाजले. चाललंय बघा आमचं सगळं पॅकिंग. सगळे माणसं सगळी कशी बसलेत बघा. फ्रंटच्या कॅमेऱ्याने सगळं घेत नाही, तो माझ्यापुरता फ्रंटचा कॅमेरा वापरते. आता 1 वाजलेत. श्रीखंड अजून पॅकिंग झालेलं नाही. आम्रखंड आणि लस्सी अजून व्हायचं आहे. श्रीखंड पॅकिंग आहे. इकडे मिस्टरांचं सिलिंग करायचं चाललंय. स्वप्न आमच्या आज मदतीला आल्या कारण जास्त लोड काम आहे म्हणून. आरू पण आमची काम करू लागायला बसलाय तिकडं आणि केदार इकडे बसलाय खेळत. जरा मी सपाय समजून घ्या. दुपारचे 3 वाजलेत आणि बघा लस्सी पॅकिंग चाललं होतं. शेवटचा प्रोडक्ट आहे लस्सी पॅकिंगचा. जेवण वगैरे पाठीमागं झालं. जेवण हे होतं, आमंत्रण होतं तिकडं आणि मिस्टर बसले सिलिंगला आणि चाललंय आमचं लस्सी पॅकिंग. येत नसतात व्हिडिओमध्ये ती. हे बघा लस्सी बघा एवढी राहिली लस्सी पॅकिंग आणि तिकडं इकडं झालं बघा लस्सी पॅकिंग आणि इकडे सगळं पॅकिंग करून ठेवलं बघा. 3:30 वाजलेत आणि फायनली सगळं पॅकिंग संपलेलं आहे. लस्सी पॅकिंग, श्रीखंड, आम्रखंड पॅकिंग आणि आता चाललं आहे बघा माझं भांडी बाहेर नेऊन द्यायच्यात. मिस्टर अजून बॅगा भरायला लागले. भांडी बाहेर नेऊन ठेवायच्यात. सगळे खूप सारा राडा झाला आहे. कट्ट्यावर खूप आला आहे राडा. खूप सारा राडा पडलेला आहे. आता तो राडा सगळा मिस्टर गेल्यानंतर जयसिंगपूरला पॅकिंग घेऊन जाणार आहेत. मिस्टर गेल्यानंतर हा सगळा राडा आपल्याला काढायचं आहे. कॅन आहे, भांडे आहेत, भरपूर सारे भांडे. मी दाखवते तुम्हाला भांडे किती आहेत बघा. 3:45 वाजलेत. त्या सगळ्या इकडं लस्सीच्या बॅग आहेत. इकडं
आम्रखंड श्रीखंडच्या बॅग आहेत बघा. आणि इकडे या 2 वेगळ्या आहेत लस्सीच्या बॅग आहे इकडच्या. असं सगळं पॅकिंग करून झाले. थोड्या वेळाने मिस्टर जाणार आहेत घेऊन आता जयसिंगपूरला. तर निघालेले आहेत आणि मी पण निघालेलो आहे त्याच्याबरोबर. 5 वाजलेत रात्रीचे. आणि चहा, गरम गरम चहा घ्यायला या सगळेजण मस्त असा. सगळं पॅकिंग वगैरे गाडीत भरून दिलं. रस्त्यावरती मला शूट घेता आलं नाही कारण खूप ट्रॅफिक पण झाले आणि आजूबाजूला माणसं पण खूप आहेत आणि थोडंसं ऑकवर्ड वाटते म्हणून मी तिथे नाही शूट घेतलेलं. आणि बघा आता गरम गरम निवांत बसून जरा चहा घेऊया म्हणजे तर थंड झाला आहे चहा. मिस्टरांना माल भरू लागेपर्यंत थोडासा चहा थंड झाला आहे. या सगळेजण गरम गरम चहा घ्यायला. तर चहा घेतल्यानंतर मला पुढचं काम आहे म्हणजे भांडी. राडा खूप पडला आहे भांड्यांचा पॅकिंगमुळं. भांडे घासून स्वयंपाक बनवून घ्यायचा आहे मिस्टर येईपर्यंत. मिस्टरांची दाढदुखी आहे. मिस्टर जाणार आहेत रूट कॅनल करायला. इथं आमच्या इथं दातांचा दवाखाना आहे तिथं जाणार आहे दवाखान्यामध्ये. आणि माझं काय आहेच मग स्वयंपाक संध्याकाळचा आम्ही भांडी रोजचं रुटीन. चला तर या मग गरम गरम चहा घ्यायला. रात्रीचे वाजले 6 आणि देवाला अगरबत्ती दिवा लावून झाला देवाचा. देवाच्या पाया पण पडून झाले. 6 वाजलेत आणि थोडंसं एक 10-15 मिनटं मी रेस्ट केल्या आणि आता मी स्वयंपाक करायला सुरुवात करणार आहे. स्वयंपाकात काय चपाती, फ्लावरची भाजी असं काहीतरी बेत बनवायचा हे आहे. आणि झालं आता देवाचं सगळं आवरलं. इकडचं तुळशीला दिवा आणि ती थोड्या वेळानं जरासा अंधार पडल्यानंतर लावायचं. चला तर मग बघा स्वयंपाक काय काय बनवायचं आहे ते. खाली जाणार आहे आता मी. अगरबत्ती बघा देवाला ह्याच्यासाठी न्यायला लागलो आहे खाली तुळशीसाठी. रात्रीचे 9 वाजलेत आणि जेवणाचं टायमिंग झाले. आज मी एकटी जेवते कारण मिस्टर गेले तर रूट कॅन करायला. दात त्यांचा दुखतोय म्हणून. आणि माझं चाललं आपलं जेवायचं. माझं ताट फ्लावरची भाजी चपाती आणि भात. या सगळेजण जेवायला. आणि आजचा ब्लॉगचा मी एडिटच करत आहे. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. शुभरात्री सगळ्यांना.